हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू द लेक्चर ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सिंथेटिक रिएजंट या चॅप्टरला आपण सुरुवात केली होती आणि मॅलोनिक इस्टर दॅट इज डायथिल मॅलोनेटचे सिंथेटिक ॲप्लिकेशन्स आपण पाहत होतो. मग या लेक्चरला आपण सिंथेटिक ॲप्लिकेशनमध्ये सिंथेसिस ऑफ डायकार्बोक्झिलिक ॲसिड पाहणार आहोत. सिंथेसिस ऑफ डायकार्बोक्झिलिक ॲसिड्स. सिंथेसिस ऑफ डायकार्बोक्झिलिक ॲसिड. बघा, डायकार्बोक्झिलिक ॲसिड आपल्याला माहिती, कार्बोक्झिलिक ॲसिड ग्रुप काय? C++OH, बरोबर. डायकार्बोक्झिलिक म्हणजे डाय मीन्स टू, बरोबर. म्हणजे दोन कार्बोक्झिलिक ॲसिड्स ज्या कंपाऊंडमध्ये आहेत ते काय? डायकार्बोक्झिलिक ॲसिड आहेत. मग या ठिकाणी मिथिलीन ग्रुप किती आहेत हे ॲसिड कुठला आहे त्यावर डिपेंड आहे. मग बघा, आपण सिंथेसिस ऑफ सुरुवातीला ससिनिक ॲसिड पाहूयात. ससिनिक ॲसिड, सिंथेसिस ऑफ ससिनिक ॲसिड. ससिनिक ॲसिडमध्ये दोन मिथिलीन ग्रुप आहेत. बघा, दोन कार्बोक्झिलिक ॲसिड ग्रुपच्या मध्ये दोन मिथिलीन ग्रुप आहेत या पद्धतीने. मग आपल्याला माहिती आहे, हा एवढा जो ग्रुप आहे बघा, हा एक कार्बन आणि हा दुसरा कार्बन, हे दोन कार्बन आपल्याला कुठून अवेलेबल होतात? ही एवढी मॉइटी आपल्याला डायइथिल मॅलोनेट म्हणजेच मॅलोनिक इस्टरपासून हे एवढं अवेलेबल होणार आहे. मग आपण ससिनिक ॲसिड कोणापासून बनवतोय? डायइथिल मॅलोनेट, मॅलोनिक इस्टरपासून. मग मॅलोनिक इस्टर आपण एका बाजूला मॅलोनिक इस्टरपासून सुरुवात केली आता आपण जर व्यवस्थित पाहिलं तर बघा, थोडा विचार जर आपण केला आपल्याला असं वाटेल की या ठिकाणी हे जे दोन इस्टर ग्रुप आहेत, या इस्टर ग्रुपचं हायड्रोलिसिस करून टाकलं तर ॲसिड होऊन जाईल आणि मग आपल्याकडे फक्त काय, एक मिथिलीन ग्रुपची कमी आहे. मग हा एक मिथिलीन ग्रुप कसं काय इंट्रोड्यूस करणार या ठिकाणी? बघा, आपल्याला आपण इंट्रोड्यूस करायचं म्हणजे काय, आपण लगेच हे दोन इस्टर ग्रुप आहेत म्हणजे लगेच याचं हायड्रोलिसिस करून एक मिथिलीन ग्रुप आपल्याला इंट्रोड्यूस करण्यासाठी मिथिलीन डायहॅलाइडबरोबर रिॲक्शन करून टाकायची, अशा पद्धतीने आपण करू नाही शकत. किंवा इथं कार्बन आयन जनरेट केला आणि इथं मिथिलीन डायहॅलाइडसोबत रिॲक्शन करून टाकली, असं नाही होऊ शकत या पद्धतीने. किंवा मिथिल आयोडाईड किंवा मिथिल ब्रोमाइडबरोबर जरी रिॲक्शन केली, आपल्याला काय वाटतंय आता की आपल्याला फक्त एक मिथिलीन ग्रुपची आवश्यकता आहे, बाकी सर्व आपल्याकडे आहे. कारण आपल्याला माहिती इस्टर मॉइटीचा ॲसिड कसा करायचा हे आपल्याला माहिती, हायड्रोलिसिस करून आपण ते इझिली करतो. आपल्याकडे कमी फक्त एक CH2 ग्रुपची आहे. पण त्या पद्धतीने आपण हा ससिनिक ॲसिड सिंथेसाइज नाही करू शकत. मग आपल्याला काय करावं लागेल? बघा, या ठिकाणी मिथिलीन ग्रुप इंट्रोड्यूस करणं एवढं सोपं नाही. आपल्याला इकडे आपण मध्ये इंट्रोड्यूस नाही करू शकत, इकडे चेन वाढवू शकतो, बरोबर. याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये नाही मिथिलीन ग्रुप आपण इंट्रोड्यूस करू शकत. आपण काय करू शकतो? इथून वाढवू शकतो. म्हणजेच काय, आपल्याकडे एवढी मॉइटी आहे बघा, हा CH2 आपल्याकडे, हा कार्बन आहे, हा एक नंबरचा, हा एक कार्बन आहे आपल्याकडे आणि हा पण आहे 2 नंबरचा.
बरोबर. हा एक आणि हा 2, हे 2 कार्बन आपले ससिनिक ॲसिडमधले या ठिकाणी डायथिल मॅलोनेटमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत. आता पुढे काय बघा, अशीच जर आणखीन एक मॉइटी आपल्याला मिळाली CH2 C डबल बॉन्ड O बॉन्ड O2H5, तर आपलं काम होऊन जाईल. मग आपण काय करू, सगळ्यात पहिले ती मॉइटी आपल्याला जी हवी ती CH2 C डबल बॉन्ड O बॉन्ड O2H5, ही मॉइटी जी आहे, ही मॉइटी ॲसिटेट मॉइटी आहे, ही इथिल ॲसिटेट मॉइटी आहे समजा. आणि ही मॉइटी आपल्याला कशी अवेलेबल होईल बघा, आपल्याला काय हवं आहे आता या ठिकाणी CH2, आपल्याला एक्स्ट्रा आणखीन असा एक ग्रुप जर मिळाला तर आपलं काम होणार आहे. मग आपल्याला आणखीन एक्स्ट्रा काय हवं आहे, CH2 C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5, बरोबर. ह्या कार्बन ॲटॉमला इलेक्ट्रोफिलिक बनवायचं आहे आपल्याला. काय करणार आपण या ठिकाणी हॅलाइड, क्लोराईड वगैरे किंवा ब्रोमाइड वगैरे या ठिकाणी जोडून देऊ आपण. म्हणजे हा काय झाला आता, इलेक्ट्रोफिलिक कार्बन झाला. म्हणजे कार्बन आयन जो आहे हा इथं जो कार्बन आयन जनरेट होईल हा इथं अटॅक करेल, हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे, हा निघून जाईल. म्हणजे हा कार्बन ॲटॉम जो आहे तो गुड लिव्हिंग ग्रुप पण आहे याच्यावर, आणि हा काय इलेक्ट्रोफिलिक पण झालेला आहे, बरोबर. म्हणजेच काय आपण काय करतो आहे, अशी जी एक मॉइटी, हीच एक मॉइटी अजून वाढवून घेतो आहे, बरोबर. मग हा केव्हा अटॅक करेल, जेव्हा हा याचं कार्बन आयन आपल्याला आधी जनरेट करावं लागेल, बरोबर. मग आपण काय करणार, आधी याची रिॲक्शन बेससोबत करून घेणार, सोडियम इथॉक्साईडसोबत नेहमीप्रमाणे. सो वेन दिस डायथिल मॅलोनेट, अतिशय सोपं चॅप्टर आहे हे. जर आपल्याला एक वेळा लक्षात आलं की नेमकी आपण केमिस्ट्री या ठिकाणी काय यूज करतो आहे, तर सर्व नंबर ऑफ रिॲक्शन्स आपल्याला पाहिजे तेवढे आपण ॲसिड, डायकार्बोक्झिलिक ॲसिड काय जे सिंथेसाईज करायचं आहे ते करू शकतो. मग बघा, सोडियम इथॉक्साईड सोबत जर याची रिॲक्शन केली C2H5O बॉन्ड Na, आता हे पुन्हा पुन्हा मी काही लिहित बसत नाही. इथं काय होतं, हा इथॉक्साईड ग्रुप हा प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करतो आणि काय होईल, कार्बन आयन जनरेट होईल आणि इथेनॉल जो आहे आपला हा बाहेर पडणार आहे, C2H5OH. आपल्याला माहिती हे काय कसं काय होतं ते, बरोबर. मग कार्बन आयन आपण काय करणार या ठिकाणी लिहून घेणार, ठीक आहे. सोडियम साल्ट ऑफ डायथिल मॅलोनेट आपण लिहून घेणार, O बॉन्ड C2H5 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH. हा प्रोटॉन बेसने ॲब्स्ट्रॅक्ट केला आहे एक प्रोटॉन, हा या पद्धतीने या बेसने काय केला, हा प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट केला या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज, ठीक आहे. बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5. आपल्याला काय करायचं आहे, ह्या एवढ्या मॉइटीमुळे आपलं काम होतं आहे ना, अर्धं इथंपर्यंत आपलं काम होतं आहे. आपल्याला आणखीन एक जर मॉइटी अशी मिळाली एवढी CH2 C डबल बॉन्ड OC2H5, तर आपलं पूर्ण काम होऊन जाईल. मग आपण काय करणार, आपल्याला तशी जी मॉइटी हवी ती लिहून टाकली डायरेक्ट आपण. आपल्याला काहीच माहीत नाही याची रिॲक्शन कोणासोबत करायची, मला माहीत नाही क्लोरो इथिल ॲसिटेटसोबत रिॲक्शन करायची. पण मी काय करतो आहे आता, मला कोणती मॉइटी हवी, अजून ही मॉइटी हवी ना, CH2 C डबल बॉन्ड OC2H5, एवढी मॉइटी अजून एक हवी ना, मी जी मॉइटी हवी ती लिहून टाकतो या ठिकाणी. CH2 C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5, ठीक आहे. आणि इकडे काय करणार, आता ह्या कार्बन ॲटॉमला हा आता न्यूक्लियोफिलिक रिएजंट तयार झाला आहे आपला. हा याच्यावर केव्हा अटॅक करेल, जेव्हा हा इलेक्ट्रोफिलिक असेल तेव्हा, ठीक आहे. हा इलेक्ट्रोफिलिक केव्हा होईल, जेव्हा याच्या ॲडजस्टने इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असेल, आणि तो इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप गुड लिव्हिंग ग्रुप पण असायला पाहिजे. नुसता अटॅक करून काही फायदा नाही, हा ग्रुप डिपार्ट पण व्हायला पाहिजे. म्हणजे हॅलाइड जे आहेत हे काय आहेत, दोघंही काम करतात. या कार्बन ॲटॉमला इलेक्ट्रोफिलिक पण बनवतात आणि लवकर डिपार्ट होऊन जातात. म्हणजे काय, हा याच्यावर अटॅक करेल, हा गुड लिव्हिंग ग्रुप निघून जाईल. आता आपल्याला जी मॉइटी हवी होती, आपल्याला जे पाहिजे होतं ते तयार झालं आहे. आता बघा, हा काय इकडे लिहून घ्यायचं, सोडियम साल्ट ऑफ डायथिल मॅलोनेट, ठीक आहे. बघा मग OC2H5 इथॉक्साईड ग्रुप जो आहे आपला, बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5 बॉन्ड CH2.
आता बघा ह्या कार्बनमध्ये आणि या कार्बनमध्ये काय तयार झाला आहे, बॉन्ड तयार झाला आहे, CH2. पुढे कंटिन्यू करा, C डबल बॉन्ड O, बॉन्ड OC2H5, OC2H5. नेहमीप्रमाणे तेच करतो आहे आपण प्रत्येक रिॲक्शनमध्ये. काय हवं आहे आपल्याला आता, आपल्याकडे आता सगळी माहिती आहे. आपल्याकडे आता बघा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये बघायचं, सस्सिनिक ॲसिडमध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे. आपल्याला इस्टरचा ॲसिड ग्रुप करायचा आहे. पहिला गोष्ट, ही जी इस्टर मॉइटी आहे याचा ॲसिड बनवायचा आहे. आपल्याला माहिती तुम्हाला सर्वांना माहिती कसं काय करतात ते. काय करणार, हायड्रोलिसिस करतो आपण, बरोबर. त्यानंतर हे ॲसिड होऊन जाईल. दुसरी गोष्ट, हायड्रोलिसिस केलं तर हा पण ॲसिड होऊन जाईल, हा पण ॲसिड होऊन जाईल, ठीक आहे. नंतर ही मॉइटी आपल्याला नको आहे. हायड्रोलिसिस केल्यानंतर इथं काय होईल, ॲसिड मॉइटी होऊन जाईल. त्या ॲसिड मॉइटीचं काय करायचं, डिकार्बोक्सिलेशन करून टाकलं की हा डायरेक्ट निघून जाईल. इथं हायड्रोजन पण इंट्रोड्यूस होऊन जाईल. म्हणजेच OH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OH. म्हणजे 2 मिथिलीन ग्रुप, 1 आणि 2, 2 मिथिलीन ग्रुप आणि 2 ॲसिड ग्रुप, ठीक आहे. 2 ॲसिड ग्रुपच्या मध्ये 2 मिथिलीन ग्रुप होऊन जातील. इकडे हायड्रोजन इंट्रोड्यूस होऊन जाईल डिकार्बोक्सिलेशन होताना. संपला आपला प्रॉब्लेम, सॉल्व झालं. आता काय करणार, हायड्रोलिसिस करून टाकू. ॲसिड कॅटलाइज हायड्रोलिसिस जर करत असणार तर आपल्याला माहिती आहे ॲसिड द सबस्टन्स विच गिव्स H+ आयन, म्हणून या ठिकाणी H+ म्हणजे H+ लिहिलेलं राहिलं म्हणजे ॲसिड कॅटलाइज हायड्रोलिसिस आहे. OH- राहिलं म्हणजे बेस कॅटलाइज हायड्रोलिसिस आहे, ठीक आहे. ॲसिड कॅटलाइज आपण हायड्रोलिसिस करतो आहे. मग या ठिकाणी इस्टरचा ॲसिड केला मी, इस्टरचा आपण ॲसिड लिहून घेतला OH, ठीक आहे. कसं काय होतं हायड्रोलिसिस आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी बघा OH बरोबर H बरोबर, परत इकडे OH H, इथं परत बघा इथं पण हायड्रोलिसिस होईल ना, OH H, ठीक आहे. लिहून टाका आता OH बॉन्ड C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, बॉन्ड CH, बॉन्ड C डबल बॉन्ड O, बॉन्ड OH. हा H जो आहे हा आपल्याला डिकार्बोक्सिलेशन करायचं आहे पुढे, म्हणून आपण अशा पद्धतीने लिहून घेऊ. त्याच्यानंतर पुढे CH2, नंतर C डबल बॉन्ड O, बॉन्ड OH, थ्राईस मॉलिक्यूल ऑफ इथेनॉल, ठीक आहे. 3 मॉलिक्यूल इथेनॉलचे या ठिकाणी काय होत आहे, बाहेर पडत आहेत, C2H5OH, ठीक आहे. मग पुढे काय करणार, आता काम होऊन गेलं आहे आपलं अर्ध. आता या ठिकाणी हायड्रोजन इंट्रोड्यूस करायचा आहे आणि हा आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. काय करणार आपण, हीट जरी गेली तरी डिकार्बोक्सिलेशन होतं. डायल्यूट HClच्या प्रेझेन्समध्ये करू शकतो आपण, ठीक आहे. या ठिकाणी डबल बॉन्ड फॉर्म होईल, इकडे शिफ्ट होऊन जाईल हायड्रोजन, हा बॉन्ड ब्रेक होईल या कार्बोनिल ग्रुपमधला आणि याच्यामधला बॉन्ड ब्रेक होईल. काय होतं बघा, -CO2 लिहून देऊ आपण इथं, -CO2. बघा आता कसं लिहिणार, बघा आता हा तर डिपार्ट झाला आहे हा, आणि हा हायड्रोजन इकडे शिफ्ट होऊन गेला आहे. मग इथून सुरुवात करू. OH काय लिहिणार, OH बॉन्ड C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, बॉन्ड CH2, हा एक हायड्रोजन या ठिकाणी शिफ्ट झाला म्हणजे CH2, बॉन्ड CH2, बॉन्ड C डबल बॉन्ड O, बॉन्ड C डबल बॉन्ड O, बॉन्ड OH. काय झालं, तयार झाला आपला सस्सिनिक ॲसिड. काय तयार झाला, सस्सिनिक ॲसिड. सस्सिनिक ॲसिड तयार केला आपण डायथिल मॅलोनेटपासून. सो वेन डायथिल मॅलोनेट ऑन रिॲक्शन विथ, किंवा वेन डायथिल मॅलोनेट ऑन ट्रीटमेंट विथ, किंवा वेन डायथिल मॅलोनेट is treated with base like sodium ethoxide to form sodium salt of diethyl malonate. Then this diethyl malonate on reaction with alpha chloro ethyl acetate, then this sodium salt of diethyl malonate on reaction with alpha chloro ethyl acetate followed by
ॲसिड हायड्रोलिसिस अँड डिकार्बोक्झिलेशन टू फॉर्म द सस्सिनिक ॲसिड. ठीक आहे, या पद्धतीने आपण लिहू शकतो सस्सिनिक ॲसिड कसा तयार झाला ते. ठीक आहे, आता आपण सस्सिनिक ॲसिड झाल्यानंतर आणखीन एक ॲसिड आहे ग्लुटारिक ॲसिड तयार करू. आता पहिली स्टेप जी आहे सोडियम साल्ट ऑफ डायथिल मॅलोनेट तयार करण्याची, ती जशीच्या तशी आहे. बरोबर, डायथिल मॅलोनेटपासूनच तयार करतो आहे ना आपण, मग परत डायथिल मॅलोनेट लिहा. ठीक आहे, आता फक्त रिॲक्शन कोणासोबत करायची ते बघू आणि आपला जो ग्लुटारिक ॲसिड आहे त्याचं स्ट्रक्चर पाहून घेऊ एक वेळा. म्हणजे नेमकं आपल्याला काय सिंथेसाईज करायचं आहे ते माहिती पाहिजे, म्हणजे कुठे जायचं आहे हे माहिती पाहिजे, म्हणजे त्या दिशेने एक एक पाऊल आपण टाकू शकतो. मग आपल्याला ग्लुटारिक ॲसिड तयार करायचं आहे. बघा, ग्लुटारिक ॲसिड आणि सस्सिनिक ॲसिडमध्ये काहीच डिफरन्स नाही आहे, फक्त सस्सिनिक ॲसिडपेक्षा एक मिथिलीन ग्रुप जास्त आहे. म्हणजे 2 COH ग्रुपमध्ये 3 मिथिलीन ग्रुप आहे. बघा, C डबल बॉन्ड OH. ठीक आहे, 3 मिथिलीन ग्रुप आहे 2 COH ग्रुपच्या मध्ये. CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OH. म्हणजे सस्सिनिक ॲसिड आणि ग्लुटारिक ॲसिडमध्ये काय फरक आहे, फक्त एक मिथिलीन ग्रुप इथं या ठिकाणी जास्त आहे. 2 कार्बॉक्झिलिक ॲसिड ग्रुपच्या मध्ये एक मिथिलीन ग्रुप जास्त आहे. ठीक आहे, हा आपल्याला तयार करायचा आहे. बघा कसं काय तयार करणार. बघा, नवीनच सुरुवात करू घे, काही एवढं विशेष नाही हे. मग काय आपल्याला तयार करायचं आहे ग्लुटारिक ॲसिड. ग्लुटारिक ॲसिड. बघा, आपल्याला माहिती आहे हे 2 कार्बन जे, हा एक कार्बन आणि हा दुसरा कार्बन, हे 2 कार्बन आपल्याला डायथिल मॅलोनेटपासून अवेलेबल होतात. इथिल ॲसिटोॲसिटेटमध्ये पण हे 2 कार्बन आपल्याला त्या इथिल ॲसिटोॲसिटेटपासून अवेलेबल व्हायचे. बघा, हे 2 कार्बन जर आपल्याला एका डायथिल मॅलोनेटपासून अवेलेबल होता, म्हणजे आपलं एवढं काम होऊन जातं. मग 2 जर आपण डायथिल मॅलोनेट घेतले तर आपलं काय होईल, हे पण काम होऊन जाईल. म्हणजे काय, हे एवढा जो पोर्शन आहे हा एका डायथिल मॅलोनेटपासून आपल्याला अवेलेबल होईल आणि एवढा जो पोर्शन आहे तो आपल्याला एका डायथिल मॅलोनेटपासून. म्हणजेच काय, मग आपण काय करणार, 2 मोल्स घेऊन घेऊ डायथिल मॅलोनेटचे, म्हणजे आपलं हे काम होऊन जाईल, हे काम होऊन जाईल. बरोबर, राहिला फक्त आता हा मिथिलीन ग्रुप. हा मिथिलीन ग्रुप कसा इंट्रोड्यूस करायचा तुम्हीच सांगा, काय करावं लागेल आपल्याला. बघा, डायथिल मॅलोनेट लिहून घेतला, C2H5 C डबल बॉन्ड O बॉन्ड O C2H5 बॉन्ड CH2 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड O C2H5. 2 मोल्स घेतले याचे, 2 मोल्स ऑफ डायथिल मॅलोनेट ऑर 2 मोल्स ऑफ मॅलोनिक इस्टर घेतले. याला काय केलं आपण, याचा आपण काय करू, आता हा एक कार्बन आयन आणि हा एक कार्बन आयन, बरोबर, 2 कार्बन आयन जनरेट करून घेऊ आणि ह्या मिथिलीन ग्रुपला असा इलेक्ट्रोफिलिक बनवू की हे दोघी कार्बन आयन काय करतील, या मिथिलीन ग्रुपवर अटॅक करतील आणि ही काय होऊन जाईल, चेन काय होऊन जाईल, कंबाईन होऊन जाईल. बरोबर, मग यांना जर आपल्याला या दोघांना न्यूक्लिओफिलिक बनवायचं आहे, कार्बन आयन बनवायचं आहे, आपण बेससोबत या 2 मोल्स जे आहेत हे, हा एक कार्बन आणि हा एक कार्बन, म्हणजे एका डायथिल मॅलोनेटचा हा एक म्हणजे 4 कार्बनचं काम होऊन गेलं आपलं. 1 2 3 आणि 4, आता उरला फक्त हा. ठीक आहे, मग आधी आपण काय करू, कार्बन आयन जनरेट करून घेऊ. 2 मोल्स ऑफ डायथिल मॅलोनेट ऑन रिॲक्शन विथ बेस लाईक सोडियम इथॉक्साईड C2H5O N. बरोबर, काय होईल, 2 मोल्स ऑफ इथेनॉल बाहेर पडेल. बरोबर, 2 मोल्स ऑफ इथेनॉल बाहेर पडेल. म्हणजेच काय, आपला हा जो सोडियम साल्ट तयार होईल, 2 मोल्स ऑफ सोडियम साल्ट ऑफ डायथिल मॅलोनेट तयार होईल आपला.
कसं लिहिणार आपण सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड OC2H5 ठीक आहे. बॉन्ड एक आधी काय करणार आपण 1 मोल जो आहे सोडियम साल्ट ऑफ डायथिल मॅलोनेटचा तो एका बाजूला लिहून घेऊ. सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड OC2H5 ठीक आहे. हा 1 मोल लिहून घेतला इकडे. 1 मोल काय करू इकडे लिहून घेऊ ठीक आहे. मायनस सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड OC2H5 बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड OC2H5 ठीक आहे. आता आपल्याकडे काय पाहिजे फक्त आपल्याला काय पाहिजे ते बघा. फक्त आपल्याला मिथिलीन ग्रुप पाहिजे. मिथिलीन ग्रुप पाहिजे. आता मिथिलीन ग्रुप पाहिजे याला इलेक्ट्रोफिलिक बनवायचा आहे. याने याच्यावर अटॅक केला तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये बॉन्ड फॉर्म व्हायला पाहिजे आणि याचा लिव्हिंग ग्रुप डिपार्ट व्हायला पाहिजे. काय करू आपण काय करू क्लोराईड किंवा ब्रोमाइड मिथिलीन डायब्रोमाइड किंवा मिथिलीन डायक्लोराईड क्लोराईड लावून देऊ या ठिकाणी. क्लोराईड या ठिकाणी सुद्धा काय करू याच्यामध्ये आणि याच्यामध्ये बॉन्ड फॉर्म होऊन जाईल. हा काय होईल हा जेव्हा इथे अटॅक करेल तेव्हा हा काय होईल रिमूव्ह होऊन जाईल. ठीक आहे. आता काय याच्यामध्ये बॉन्ड फॉर्म करायचा आहे म्हणजे परत इथं क्लोरीन लावून देऊ. हा पण याच्यावर अटॅक करेल. दुसऱ्या स्टेपमध्ये होईल ते पण आपण लिहून टाकू एकत्र. ठीक आहे. हा इथे अटॅक करेल आणि नंतर काय होईल हा एक लिव्हिंग ग्रुप जो आहे क्लोरीन निघून जाईल. म्हणजे या कार्बनमध्ये बॉन्ड फॉर्म होईल. ही एक स्टेप होईल आणि नंतर इथं CH2Cl राहील. परत याची रिॲक्शन या कार्बन आयनसोबत केली की मग नंतर काय होईल या पद्धतीने एकत्र लिहून टाकू पूर्ण कंबाईन करून टाकू. मग आता बघा OC2H5 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5 या कार्बनमध्ये आणि या कार्बनमध्ये बॉन्ड फॉर्म झाला CH2. या कार्बनमध्ये आणि या कार्बनमध्ये बॉन्ड फॉर्म झाला बॉन्ड CH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5 झालं काम. आता काय करायचं आहे आपल्याला आता हा जो तयार झालेला हा ईस्टर टेट्रा ईस्टर आहे. ठीक आहे टेट्रा ईस्टर आहे. मग आपण काय करायचं याला आपण आता काय पाहिजे आपल्याला 2 ॲसिड ग्रुप पाहिजे. हे 2 ग्रुप नको आहे. याचं काय करू आपण याचा ॲसिड बनवून टाकू. ठीक आहे याचा ॲसिड बनवून टाकू. ठीक आहे म्हणजे इथं CO इथं काय होईल OH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH2 म्हणजे 3 मिथिलीन. आता आपल्याला काय पाहिजे फक्त या ठिकाणी हायड्रोजन इंट्रोड्यूस करायचा आहे. या ठिकाणी हायड्रोजन इंट्रोड्यूस करायचा आहे. ह्या कार्बनला या कार्बनला एक हायड्रोजन या कार्बनला एक हायड्रोजन. इथं ॲसिड बनवायचा आहे. हा ग्रुप काय आपल्याला नको पाहिजे. हा ग्रुप नको पाहिजे. एका दगडात 3 पक्षी मारू आपण. याला पण ॲसिड बनवून टाकू. इथं हायड्रोजन इंट्रोड्यूस करून टाकू. याला रिमूव्ह करून टाकू. एकच उपाय हायड्रोलिसिस केलं म्हणजे आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हायड्रोजन इंट्रोड्यूस होऊन जाईल. हायड्रोलिसिस म्हणजे फक्त हायड्रोलिसिस नाही हायड्रोलिसिस करून डिकार्बोक्सिलेशन करावं लागेल. म्हणजे 2 दगडं लागतील आपल्याला. 2 दगडात आपण 3 पक्षी मारतो आहे. ठीक आहे. मग पहिला जो दगड आहे आपला तो काय आहे बघा. पहिल्या याच्यात काय करतो आपण हायड्रोलिसिस ॲसिड कॅटलाइज हायड्रोलिसिस करा किंवा बेस कॅटलाइज हायड्रोलिसिस करा काही अडचण नाही. ठीक आहे. ॲसिड कॅटलाइज हायड्रोलिसिस आपण केलं तर काय होणार आहे इथं तेच होणार आहे जे बेस कॅटलाइज हायड्रोलिसिसमध्ये होतं ते. ठीक आहे. OH बॉन्ड C डबल बॉन्ड O OH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH2 बॉन्ड C डबल बॉन्ड. आता हायड्रोलिसिस पुन्हा आता तेच बघा. आता हायड्रोलिसिस कसं होतं आपल्याला माहिती आहे. इथं काय होतं
इकडे आपण काय लिहिणार OH, इकडे H, इकडे सुद्धा काय लिहिणार OH, इकडे H. ठीक आहे, इकडे सुद्धा H OH. ठीक आहे, H OH. ठीक आहे, लिहून टाका OH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH2 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OH. आता या ठिकाणी CH2 नाही, हा हायड्रोजन इंट्रोड्यूस नाही झाला अजून. हा हायड्रोजन केव्हा इंट्रोड्यूस होईल, डिकार्बोक्सिलेशनच्या वेळेस इंट्रोड्यूस होईल. बघा आपण काय काय लिहिलं, OH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OH इथंपर्यंत आलो. आता याच्या पुढे ह्या कार्बनला पुढे काय CH2 बॉन्ड इथं CH आहे, बॉन्ड इथं CH आहे, परत इकडे C डबल बॉन्ड O, कार्बनवरच दाखवायला पाहिजे ना आपण, बॉन्ड OH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OH. आता पुढची सोय करावी लागेल ना आपल्याला, डिकार्बोक्सिलेशन करायचं आहे. मग हा जो हायड्रोजन आहे हा थोडासा लांब लिहून टाकू आपण. ठीक आहे, मग आता बघा, आता काय करायचं आहे आपल्याला, डिकार्बोक्सिलेशन. कसं काय करणार आपण डिकार्बोक्सिलेशन, फक्त हीट जरी केली किंवा डायल्यूट HCl जर वापरला आपण तर डिकार्बोक्सिलेशन होऊन जातं. म्हणजे काय होईल या ठिकाणी बघा, या ठिकाणी बाहेर काय पडलं आहे, C2H5OH या ठिकाणी बाहेर पडलं आहे, 4 मोल्स ऑफ इथेनॉल या ठिकाणी बाहेर पडलं आहे. नंतर डायल्यूट HCl हीट केली आपण, डिकार्बोक्सिलेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ CO2. या ठिकाणी बघा, डबल बॉन्ड इज फॉर्म बिटवीन दिस कार्बन अँड ऑक्सिजन अँड दिस हायड्रोजन इज शिफ्टेड टुवर्ड्स दिस कार्बन. या ठिकाणी सुद्धा तेच होईल, डबल बॉन्ड फॉर्म होईल, हा CO2 बाहेर जाईल, हायड्रोजन जो आहे हा काय होईल, या ठिकाणी बॉन्ड ब्रेक होईल, हायड्रोजन इकडे शिफ्ट होईल. बघा मग आपल्याला काय मिळतो आहे तो. आता इथं जे हे काय करतो मी, इरेज करून देतो हे एवढं. काय मिळतो आहे मग आपल्याला बघा, -2 CO2 आपण लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, मग हा पार्ट एवढा बाहेर गेला आपला. आता फक्त हे लिहू आपण, OH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH2. OH C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O बॉन्ड हायड्रोजन शिफ्ट झाला, इथं काय CH2, OH बॉन्ड C डबल बॉन्ड बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2. ठीक आहे, हा डिकार्बोक्सिलेशनमध्ये बाहेर गेला आहे हा. ठीक आहे, हायड्रोजन इकडे शिफ्ट झाला, बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OH. बघा 2 कार्बोक्सिलिक ॲसिड ग्रुप आणि त्याच्यामध्ये काय आहे 3 मिथिलीन ग्रुप आहे, म्हणजेच हा काय आपला ग्लुटारिक ॲसिड तयार झालेला आहे. या ठिकाणी काय हा ग्लुटारिक ॲसिड, ग्लुटारिक ॲसिड. मग काय म्हणायचं, वेन डायथिल मॅलोनेट ऑन रिॲक्शन विथ बेस लाईक सोडियम इथॉक्साईड टू फॉर्म 2 मोल्स, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो, वेन 2 मोल्स ऑफ डायथिल मॅलोनेट ऑर मॅलोनिक इस्टर ऑन रिॲक्शन विथ बेस लाईक सोडियम इथॉक्साईड टू फॉर्म 2 मोल्स ऑफ सोडियम साल्ट ऑफ डायथिल मॅलोनेट ऑर कार्बन आयन ऑफ डायथिल मॅलोनेट, देन दिस विच ऑन ॲसिड हायड्रोलिसिस फॉलोड बाय डिकार्बोक्सिलेशन रिॲक्शन टू फॉर्म द ग्लुटारिक ॲसिड. या पद्धतीने आपल्याला ग्लुटारिक ॲसिड बनवता येऊ शकतो. यानंतर पुढचा सिंथेसिस ऑफ डायकार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये हे 2 उदाहरणं आहेत. त्यानंतर पुढे जो आपण घेणार आहोत, डायकार्बोक्सिलिक झालं, आता सिंथेसिस ऑफ अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड. Synthesis of alpha beta unsaturated acid. Synthesis of alpha beta unsaturated
अनसॅच्युरेटेड ॲसिड, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड. आता बघा ॲसिड कसा असतो अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड, हा ॲसिड आहे कार्बोक्सिलिक ॲसिड. ठीक आहे. अल्फा पोझिशनला आणि बीटा पोझिशनला काय अनसॅच्युरेशन आहे म्हणजे डबल बॉन्ड आहे. ठीक आहे. CH कार्बोनिल ग्रुपच्या ॲडजसंटचा जो कार्बन असतो त्याला आपण अल्फा कार्बन म्हणतो. अल्फा नंतर मग पुढे जसं जसं अल्फा ग्रुपच्या ॲडजसंटचा बीटा, बीटा ग्रुपच्या ॲडजसंटचा गॅमा, मग डेल्टा या पद्धतीने. मग अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड. ठीक आहे. इथं काय असेल, इथं कदाचित हायड्रोजन असेल किंवा अल्किल ग्रुप असेल. ठीक आहे. मग अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिडमध्ये पहिलं जे सिंथेसिस पाहणार आहे आपण ते कसलं पाहणार आहे, क्रोटॉनिक ॲसिड. क्रोटॉनिक ॲसिड काय आहे? क्रोटॉनिक ॲसिड काही नाही, या अल्किल ग्रुपच्या जागेवर फक्त काय हा मिथिल ग्रुप जोडून द्यायचा आहे. हा झाला क्रोटॉनिक ॲसिड. क्रोटॉनिक ॲसिड कसा तयार करणार बघा, आपण नेहमीप्रमाणे हे जे दोन कार्बन आहेत, हा एक आणि हा दुसरा, हे दोन कार्बन आपल्याला डायथिल मॅग्नेटपासून मिळतात. हा जो आहे हा इस्टर ग्रुपपासून मिळणारा कार्बन आहे. हा जो कार्बन आहे हा ॲक्टिव्ह मिथिलिनचा कार्बन आहे. हे दोन कार्बन आपल्याला मिळतील. आपल्याकडे काय नाही आहे आता बघू आपण, काय नाही आहे आपल्याकडे. ठीक आहे. आधी आपण काय करू, डायथिल मॅलोनेट लिहून घेऊ. OC2H5 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH2 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5. ठीक आहे. हा आपला डायथिल मॅलोनेट. ठीक आहे. डायथिल मॅलोनेट, मॅलोनिक इस्टर काय जे म्हणता येईल ते. ठीक आहे. डायथिल मॅलोनेट, हे जे दोन कार्बन आहेत आपले, हा एक कार्बन, हा एक कार्बन आणि हा एक कार्बन, हे आपल्याकडे आहे. बघा मग हे आपल्याकडे आहे म्हणजे ह्या ग्रुपचं काय आपल्याला हा ग्रुप रिमूव्ह करावा लागेल. आता बघा आपल्याला काय पाहिजे, याची रिॲक्शन कोणासोबत करणार. आता आपल्याला हे दोन कार्बन आपल्याकडे डायथिल मॅलोनेटमध्ये आहेत. आपल्याकडे हे नाही आहे, जे नाही आहे ते लिहून घेऊ. CH3 नाही आहे आपल्याकडे. ठीक आहे. त्यानंतर काय नाही आहे अजून, CH म्हणजे CH3CH पाहिजे आपल्याला फक्त, बरोबर. CH3CH लिहून घेतला. या ठिकाणी लगेच असं इमॅजिन करून टाकायचं, कार्बनाईन जनरेट झाला. सोडियम सॉल्ट ऑफ डायथिल मॅलोनेट तयार झाला. म्हणजेच काय, मॅलोनिक इस्टर तयार झाला. मॅलोनिक इस्टर म्हणजेच कार्बनाईन जनरेट झाला. हा कार्बनाईन ह्या कार्बनवर केव्हा अटॅक करेल, जेव्हा हा इलेक्ट्रोफिलिक बनेल तेव्हा. आता आपल्याला फक्त इलेक्ट्रोफिलिक बनवून याच्यावर अटॅक नाही करायचं आहे. याच्यावर डायहॅलाइड जर आपण अटॅच करून दिला, डायहॅलाइड लावला आणि हा इलेक्ट्रोफिलिक बनला आणि ग्रुप लिव्हिंग होऊन गेले, असं नाही चालणार. आपल्याला या ठिकाणी पाय बॉन्ड ह्या कार्बनमध्ये आणि ह्या कार्बनमध्ये डबल बॉन्ड आपल्याला फॉर्म करायचा आहे, बरोबर. मग तो केव्हा होतो, त्याला एकच उपाय आहे. याला काय करायचं, कार्बोनिल ग्रुप बनवून टाकायचं ह्या कार्बनला. ही क्नोवेंजल रिॲक्शन असते. म्हणजे द रिॲक्शन बिटवीन कंपाऊंड कंटेनिंग ॲक्टिव्ह मिथिलिन ग्रुप अँड अल्डिहाइड इज नोन ॲज क्नोवेंजल कंडेन्सेशन रिॲक्शन. क्नोवेंजल कंडेन्सेशन रिॲक्शन असते ही. मग ह्या ठिकाणी बघा, हा जो आहे हा ॲसिटाल्डिहाइड आहे. ॲसिटाल्डिहाइडची जर रिॲक्शन आपण डायथिल मॅलोनेटसोबत केली तर याची डायरेक्ट आपल्याला रिॲक्शन जर आपण लिहिली, काय प्रोडक्ट होतो इथं, H2O रिमूव्ह होतो. या ठिकाणी H2 आणि हा O. आता ह्या ठिकाणी बघा, मग आपल्याला काय मिळणार आहे, OC2H5 हा डायरेक्ट प्रोडक्ट लिहितो आहे आपण, पण डायरेक्ट प्रोडक्ट कसं काय आला ते पण बघू आपण. OC2H5 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड हा H2 रिमूव्ह झाला. म्हणजे या ठिकाणी काय आहे, फक्त कार्बन आहे. C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5. ठीक आहे. आता ह्या कार्बनला
आपल्याला माहिती कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे, कार्बनवर 4 बॉन्ड दाखवतो आपण. ह्या कार्बनचं बघा, हा O निघून गेल्यानंतर ह्या कार्बनवरही 2च बॉन्ड आहे. या दोघांची आपल्याला काय करायची आहे, व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करायची आहे. हा आणि हा याच्यामध्ये बॉन्ड फॉर्म होईल. कोणता बॉन्ड फॉर्म होईल? सिंगल बॉन्ड जर फॉर्म झाला तर दोघांची व्हॅलेन्सी काय राहील, इनकम्प्लीट राहील. डबल बॉन्ड फॉर्म करून टाकायचा ह्या पद्धतीने. आता हे नेमकं कसं काय हा डबल बॉन्ड फॉर्म होतो आपण ते डिटेलमध्ये पाहणार आहोत, पण आता आपण डायरेक्ट जेव्हा लिहायचं असतं आपल्याला तेव्हा ह्या पद्धतीने लिहायचं. आता हा CH बॉन्ड CH3 काय केलं आपण, फक्त H2O रिमूव्ह करून टाकला ह्या कार्बनमध्ये, या कार्बनमध्ये डबल बॉन्ड फॉर्म करून टाकला, व्हॅलेन्सी पण सॅटिस्फाय होऊन गेली आणि काय झालं, दोघांची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय होऊन गेली. बरोबर. आता हा कसं काय तयार होतो बघू आपण. बघा, याची जर रिॲक्शन आपण बेससोबत केली, सोडियम इथॉक्साईडसोबत, ठीक आहे, OC2H5 काय करेल, हा जो एक प्रोटॉन आहे याला काय करेल, हा इथॉक्साईड ॲब्स्ट्रॅक्ट करेल. बरोबर. याला कार्बन आयन बनवेल. म्हणजे हा कसा बनेल, OC2H5 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH मायनस बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5. ठीक आहे, कार्बन आयन जनरेट झाला आहे आपला. आता काय होईल, हा कार्बन आयन या ॲसिटाल्डिहाइडवर अटॅक करेल. बरोबर. म्हणजेच CH3 C डबल बॉन्ड O बॉन्ड H या कार्बोनिल ग्रुपवर का बरं अटॅक करतो, हा कार्बन आयन इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे. हा कार्बन अटॉम जो आहे तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, बिकॉज ऑक्सिजन अटॉम इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन अटॉम and hence oxygen atom withdraws electron density towards itself and becomes electron rich in nature and acquires partial negative charge, while the carbon atom becomes electron deficient in nature and acquires partial positive charge. हा कार्बन अटॉम जो आहे तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, हा याच्यावर अटॅक करेल. ठीक आहे, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा इलेक्ट्रॉन रिच आहे, हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, अटॅक करेल या पद्धतीने. ठीक आहे, मग काय होईल बघा, पुन्हा हे मागच्या वेळेस आपण घेतलं होतं. ठीक आहे, बॉन्ड CH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5 ह्या कार्बनवर अटॅक केला आहे. ठीक आहे, आणि ही जी रिॲक्शन ही बघा, इन प्रेझेन्स बघा, जेव्हा आपण मेकॅनिझम डिटेलमध्ये लिहित जातो तेव्हा आपल्याकडनं काही चूक होत नाही. ही जी रिॲक्शन होते ही इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीनमध्ये होते. पिरिडीन हा काय बेस आहे. ठीक आहे, पिरिडीन इज बेस अँड द फंक्शन ऑफ बेस इज टू ॲब्स्ट्रॅक्ट द ॲसिडिक प्रोटॉन. म्हणजे या ठिकाणी सोडियम इथॉक्साईडने यूज होत. सोडियम इथॉक्साईड स्ट्रॉंग बेस आहे. डायथिल अमाइन किंवा पिरिडीन, डायथिल अमाइन किंवा पिरिडीन, हा डायथिल अमाइन किंवा पिरिडीन काय करेल, हा प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करेल. ठीक आहे, आपण मागच्या वेळेस डायथिल अमाइन घेतला होता, डायथिल अमाइन. ठीक आहे, त्याच्यानंतर काय होईल, म्हणजे याच्यावर काय होईल, NH या नायट्रोजनवर काय होईल, एक प्रोटॉन पण येईल. बरोबर आहे ना. मग आता ह्या कार्बनने ह्या कार्बनवर अटॅक केला, बॉन्ड C बॉन्ड O मायनस बॉन्ड H. बरोबर, बॉन्ड CH3. आता बघा पुढे काय होतं, हा पिरिडीन जो बेस आहे याचा काय बनवून गेलेला जातो, असा कटाईन बनवून गेला जातो, पिरिडिनियम आयन म्हणतात याला. हा काय करतो, हा एक प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करतो. हा नायट्रोजनवरचा पॉझिटिव्ह चार्ज काय होतो, स्टॅबिलाईज होतो. कारण नायट्रोजनवर या ठिकाणी 4 बॉन्ड आपण दाखवतो, 3च दाखवायला पाहिजे. ठीक आहे, मग काय होईल पुढे OC2H5 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5. ठीक आहे, बॉन्ड CH बॉन्ड OH, हा प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट केला ना पिरिडिनियम आयनचा. मग पुढे बॉन्ड CH3, पुढे काय होईल, डिहायड्रेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. ठीक आहे, डिहायड्रेशन कसं होतं, हा जो आहे हायड्रोजन काय करेल, हीट जरी केली तरी डिहायड्रेशन होतं. ठीक आहे, हायड्रोजन काय करेल, या ठिकाणी डबल बॉन्ड फॉर्म करेल, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल.
बघा मग कसं होईल, OC2H5 OC2H5 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड C आता बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5. आता ह्या कार्बनमध्ये आणि याच्यामध्ये काय तयार झालं आहे, डबल बॉन्ड फॉर्म झाला आहे, बॉन्ड C डबल बॉन्ड CH. बघा C डबल बॉन्ड CH बॉन्ड CH3. बघा ही जी स्टेप आपण जो डायरेक्ट प्रोडक्ट लिहिला तो हा आहे, OC2H5 C डबल बॉन्ड O, इकडे पण OC2H5 बॉन्ड C. बघा हे सेम आहे. बघा ही स्टेप जी मग ही एवढी आहे या पद्धतीने. पण डायरेक्ट जर आपल्याला लिहिता येत असेल, पण माझ्या मते मला असं वाटतं की डिटेल मेकॅनिझम इथंपर्यंत लिहा, इथंपर्यंत. मग इथून पुढे कसं करायचं बघा आपण बघूयात आता. सो क्नोव्हेंजल कंडेन्सेशन महत्त्वाची एक नेम रिॲक्शन आहे. भविष्यात पुढे जर MScला गेले तर क्नोव्हेंजल कंडेन्सेशन राहील. द रिॲक्शन बिटवीन कंपाऊंड कंटेनिंग ॲक्टिव्ह मिथिलीन ग्रुप विथ aldehyde, that is the carbonyl compound in presence of base like diethylamine or pyridine. मग काय होईल या ठिकाणी, आता बघा, आता आपल्याकडे काय काय बघून घेऊ आपण. CH3 आहे, CH3 आहे, CH आहे, CH आहे, डबल बॉन्ड C. आता आपल्याला काय पाहिजे, इथं एक हायड्रोजन आपल्याला इंट्रोड्यूस करायचा आहे आणि ह्या इस्टरचा ॲसिड करायचा आहे. आणि हा ग्रुप जो आहे हा नको आहे आपल्याला, हा नको आहे. इथं हायड्रोजन इंट्रोड्यूस करायचा आहे आणि इथं ॲसिड पाहिजे. ठीक आहे, इथं काय पाहिजे, ॲसिड पाहिजे. काय करणार आपण, आपल्याला माहिती काय करायचं आहे, आपल्याला हायड्रोलिसिस करायचं आहे आणि नंतर डिकार्बोक्सिलेशन करायचं आहे. ठीक आहे, मग आपण काय करणार, सुरुवातीला हायड्रोलिसिस करणार. H2O इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड कॅटलाइज हायड्रोलिसिस जर आपण केलं तर बघा इकडे काय होईल, OH इकडे सुद्धा OH. ठीक आहे, ॲसिड तर मिळून गेला आपल्याला. आता OH बॉन्ड C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O बॉन्ड OH. ॲसिड होऊन गेले दोघे ग्रुप. डबल बॉन्ड C डबल बॉन्ड CH बॉन्ड CH3. आता काय करायचं आहे, हा ग्रुप आपल्याला नको आहे ना, हा ग्रुप नको आहे. काय करणार आपण, डिकार्बोक्सिलेशन करून टाकणार. ठीक आहे, डिकार्बोक्सिलेशन आपण कसं काय करतो, हीट जरी केली तरी चालतं, -CO2 लिहिलं तरी चालतं. ठीक आहे, मग काय होणार, डिकार्बोक्सिलेशन म्हणजे हा इकडे मेकॅनिझम लिहायचं आहे आपल्याला. हा हायड्रोजन इकडे डबल बॉन्ड फॉर्म करेल, इकडे म्हणजे 2 मिनटं, इकडे इथं डबल बॉन्ड फॉर्म करेल. ठीक आहे, इकडे शिफ्ट होऊन जाईल. मग काय होईल पुढे, OH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH डबल बॉन्ड CH बॉन्ड CH3. बघा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड. क्रोटॉनिक ॲसिड केव्हा असतो, जेव्हा मिथिल ग्रुप असतो तेव्हा आपण त्याला क्रोटॉनिक ॲसिड म्हणतो. आता आपल्याला जो पाहिजे तो ॲसिड बनवू शकतो आपण. आपल्याला जर सिनॅमिक ॲसिड पाहिजे असेल, बघा सिनॅमिक ॲसिड, पहिले बघून घ्या सिनॅमिक ॲसिड काय आहे. सिनॅमिक ॲसिड काहीच नाही आहे, अल्किल ग्रुप जो आपण लिहिला होता मिथिल ग्रुप त्याच्या जागेवर फक्त काय असतो, बेन्झीन रिंग असते. त्याच्या जागेवर काय असते, बेन्झीन रिंग असते. बेन्झीन रिंग जरी काढली तरी चालेल किंवा C6H5 असं जरी लिहिलं तरी चालेल. C6H5 लिहू आपण, म्हणजे ते जरा कसं होईल, सरळ एका लाईनीत ते दिसेल. बरोबर आहे का नाही. CH बॉन्ड इकडे लिहू C6H5. ठीक आहे, C6H5. ठीक आहे, मग काय करणार आपण, आपल्याला
आता हे सगळं माहिती आहे आपल्याला, हे सगळं माहिती आहे आपल्याला, हे कसं करतो काय करतो. आता आपल्याला अल्डिहाईड घ्यायचा कोणता तेच फक्त ठरवायचं आहे. मग आपल्याला मिथिलच्या जागेवर आपण बेन्झीन रिंग ठेवली C6H5. इथं पण काय करायचं, मग C6H5 लिहून मोकळं व्हायचं. C6H5 म्हणजे हा काय झाला आपला बेन्झल्डिहाईड. ॲसिटाल्डिहाईडच्या ऐवजी बेन्झल्डिहाईड जर आपण घेतला, झालं आपलं काम. काय होईल इथं सुद्धा C6H5 C6H5, ठीक आहे. इकडे C6H5. आणि इथं पण C6H5 लागेल. मग इतकं सोपं आहे हे, याच्यापेक्षा सोपं काहीच नाही, खूपच सोपं आहे. म्हणजेच क्रोटॉनिक ॲसिड आला तर सिनॅमिक ॲसिड कसा तयार करायचा. त्यावेळेस आपण ॲसिटाल्डिहाईड घेतला होता, यावेळेस बेन्झल्डिहाईड घेऊन घ्यायचा, संपला विषय. त्याच्यानंतर काय पुढचं सिंथेटिक ॲप्लिकेशन हे समजलं का. डायथिल मॅलोनेट घेतला, बेन्झल्डिहाईडसोबत रिॲक्शन केली, काय होईल कार्बन आयन जनरेट होईल. या ठिकाणी काय होईल बघा, H2 आणि हा O ह्या कार्बनमध्ये या कार्बनमध्ये डबल बॉन्ड फॉर्म होऊन जाईल, वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल. इकडे झालं का. नंतर काय करायचं ॲसिड हायड्रोलिसिस डिकार्बोक्सिलेशन, ते तर आपण प्रत्येक वेळेस तेच पाहतोय. आता मग पुढचं जे आहे, पुढचं काय आहे सिंथेटिक ॲप्लिकेशन, लास्ट सिंथेटिक ॲप्लिकेशन, सिंथेसिस ऑफ बीटा केटो ॲसिड्स. काय सिंथेसिस ऑफ बीटा केटो ॲसिड्स, ॲसिटोॲसिटिक ॲसिड. सिंथेसिस ऑफ बीटा केटो ॲसिड्स. बीटा केटो ॲसिड्स कसा असू शकतो बघा, ॲसिड आहे, ॲसिड ग्रुप आहे, ॲसिड, ठीक आहे. झालं. आता बीटा पोझिशनला केटो ग्रुप म्हणजे काय, इथं CH2 असेल, बीटा पोझिशन ही, इथं अल्किल ग्रुप असेल काहीतरी, बरोबर. झाला बीटा केटो ॲसिड, ठीक आहे. बघा अल्फा बीटा बीटा केटो, हा केटो ग्रुप होऊन गेला ना, अल्किल ग्रुप आहे दोन्ही बाजूला आणि हा कार्बोनिल म्हणजे केटो. मग बीटा केटो ॲसिड, हा बीटा केटो ॲसिड. मग आरला नेमका आपल्याला काय पाहिजे बघा. मग आपल्याला सगळ्यात पहिले काय बनवायचं आहे, ॲसिटोॲसिटिक ॲसिड बनवायचं आहे. काय बनवायचं आहे, ॲसिटोॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड. कसा ॲसिटोॲसिटिक ॲसिड, काहीच नाही, ह्या अल्किल ग्रुपच्या जागेवर फक्त काय, म्हणजे अल्किल कोणता घेतो आहे आपण, तर मिथिल ग्रुप घेतो आहे. हा झाला ॲसिटोॲसिटिक ॲसिड, ठीक आहे. मग कसा तयार करणार आपण बघूयाच, आता तेच पाहायचं आहे आपल्याला. बघा हे जे दोन ग्रुप आहेत बघा, हा एक ग्रुप, हा एक ग्रुप आपल्याकडे आहे, ठीक आहे. आपल्याकडे काय नाही आहे, हा ग्रुप नाही आहे, ठीक आहे. बघा मग आपण काय करणार, कार्बन आयन जनरेट करून घेणार. हे दोन कार्बन आपल्याला डायथिल मॅलोनेटपासून मिळतील. आपल्याकडे हे दोन कार्बन नाही आहेत ना. बघा मग आपण काय करून घेणार, आधी कार्बन आयन जनरेट करून घेऊ. मग कार्बन आयनची हा ग्रुप मिळवण्यासोबत कशासोबत रिॲक्शन करायची ते बघू, ॲसिटोॲसिटिक ॲसिड, ठीक आहे. मग आता डायथिल मॅलोनेटपासून सुरुवात आपण करतो. डायथिल मॅलोनेटपासूनच बनवतो आहे सगळं. मग डायथिल मॅलोनेट लिहून घेऊ, बॉन्ड OC2H5. झाला हा डायथिल मॅलोनेट. डायथिल मॅलोनेटपासून आपल्याला काय बनवायचं आहे, सोडियम साल्ट ऑफ डायथिल मॅलोनेट. कशासोबत रिॲक्शन करणार, बेससोबत C2H5ONA, सोडियम इथॉक्साईड. काय करेल, हा प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करेल आणि C2H5OH बाहेर निघेल, बरोबर. म्हणजेच काय बनेल, सोडियम साल्ट ऑफ डायथिल मॅलोनेट, OC2H5 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH. एक प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट केला ना, निगेटिव्ह चार्ज सोडियम, पॉझिटिव्ह सोडियम साल्ट ऑफ डायथिल मॅलोनेट, ठीक आहे. कार्बन आयन जनरेट करून घेतला आपण, न्यूक्लिओफिलिक रिएजंट तयार करून घेतला. हे दोन कार्बन आपल्याकडे आहेत, हा कार्बोनिल कार्बनचा, हा ॲक्टिव्ह मिथिलिनचा कार्बन. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, हायड्रोजन इंट्रोड्यूस करायचा आहे. हा ग्रुप पाहिजे,
हायड्रोजन कसा इंट्रोड्यूस करायचा आपल्याला माहिती हो, डिकार्बोक्सिलेशन केलं का हायड्रोजन इंट्रोड्यूस होऊन जातो आणि हा पण निघून जाईल. पण बघा आता आपल्याला काय करायचं आहे, हा थोडा वेगळा ग्रुप आहे. ठीक आहे, मग आपण काय करणार, जो ग्रुप इंट्रोड्यूस करायचा आहे तो मी लिहून घेतो. मला हा ग्रुप पाहिजे, हा ग्रुप नाही आहे आपल्याकडे, हा लिहून घेतला. काय नाही आहे आपल्याकडे, सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड CH3 नाही आहे आपल्याकडे. आता आपल्याला ह्या कार्बनला असा ग्रुप लावायचा आहे की जो काय असेल, आता हा इलेक्ट्रोफिलिक आहे हो हा कार्बन, कारण त्याला कार्बोनिल ग्रुपचा कार्बन येतो, ऑलरेडी इलेक्ट्रोफिलिक आहे. आता आपल्याला फक्त गुड लिव्हिंग ग्रुप याला पाहिजे. काय जोडणार, ॲसिड, म्हणजे हा क्लोरीन जोडून दिला आपण, म्हणजे ॲसिड क्लोराईड. ॲसिड क्लोराईड झाला आपल्याकडे. काय करेल हा, या कार्बोनिल ग्रुपवर अटॅक करेल. ठीक आहे, ठीक आहे, हा डबल बॉन्ड ब्रेक होईल, निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजनकडे जाईल. हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे, परत हा निगेटिव्ह चार्ज काय होईल, इकडे डबल बॉन्ड फॉर्म करेल आणि काय होईल, हा क्लोरीन बाहेर पडेल. आलं लक्षात. हा काय करतो आहे, कार्बन आहे, ह्या कार्बनवर अटॅक करतो आहे. ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, ऑक्सिजन काय करतो आहे, किंवा डायरेक्ट तुम्ही असं जरी लिहिलं तरी चालेल, कार्बनवर याच्यावर अटॅक केला आणि क्लोरीन बाहेर पडला तरी चालेल, काही अडचण नाही. ठीक आहे, मग काय होईल, या ठिकाणी OC2H5 बॉन्ड C डबल बॉन्ड O. ठीक आहे, बॉन्ड CH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OC2H5. ठीक आहे, झाला. या कार्बनमध्ये आणि ह्या कार्बोनिल ग्रुपमध्ये काय झालं आहे, डबल बॉन्ड फॉर्म झालेला आहे. आणि ह्या पद्धतीने बघा आता आपल्याला काय पाहिजे, कुठेपर्यंत आलो आपण, CH3 आहे आपल्याकडे, C डबल बॉन्ड ओपन येऊन गेला, या ठिकाणी हायड्रोजन पाहिजे. ठीक आहे, आणि CH आणि याला आता काय पाहिजे आपल्याला, हा नको आहे, हा ग्रुप नको आहे, याचा ॲसिड करायचा आहे आणि इथं हायड्रोजन इंट्रोड्यूस करायचं आहे. म्हणजे 3 ऑपरेशन करायचे आपल्याला, बरोबर. इथं हायड्रोजन इंट्रोड्यूस करायचा आहे, हा ग्रुप रिमूव्ह करायचा आहे, याचा ॲसिड बनवायचा आहे, हायड्रोलिसिस करू आणि नंतर डिकार्बोक्सिलेशन. ठीक आहे, हायड्रोलिसिस करून डिकार्बोक्सिलेशन. मग आधी काय करू, ॲसिड कॅटॅलाइज हायड्रोलिसिस, H2 बॉन्ड H+. ठीक आहे, काय होईल या ठिकाणी, OH, बघा इथं लिहून घेतलं मी, OH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH3. ठीक आहे, ॲसिड कॅटॅलाइज हायड्रोलिसिस करून टाकलं आपण. ठीक आहे, हायड्रोलिसिस केलं म्हणजे काय हो, या ठिकाणी OH, इकडे H, इकडे OH H. ठीक आहे, लिहून टाकलं आपण, OH C डबल बॉन्ड O बॉन्ड CH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड OH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH3. आता पुढे काय करायचं आहे, डिकार्बोक्सिलेशन करायचं आहे. हा ग्रुप नको आहे ना, आता बरोबर आहे का बघून घ्या, OH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH2 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH3, बरोबर आहे. आता काय करायचं, डिकार्बोक्सिलेशन, बरोबर. काय करणार, हीट करणार, -CO2, काय होईल, या ठिकाणी डबल बॉन्ड फॉर्म होईल आणि हा हायड्रोजन शिफ्ट होऊन जाईल. ठीक आहे, मग काय, -CO2 झाला, या ठिकाणी व्यवस्थित लिहून घेऊ, -CO2. ठीक आहे, काय लिहिणार, OH बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH2 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH3. झाला, हा ॲसिटोॲसिटिक ॲसिड तयार झाला. काय तयार झाला, ॲसिटोॲसिटिक ॲसिड. हा OH C डबल बॉन्ड O CH2 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH3 झाला तयार, ॲसिटोॲसिटिक ॲसिड, बीटा कीटो ॲसिड. तर या ठिकाणी सिंथेटिक ॲप्लिकेशन जे आहेत डायथिल मॅलोनेटचे, मॅलोनिक इस्टरचे, ते या ठिकाणी संपलेले आहेत. आणि हे चॅप्टर सिंथेटिक रिएजंटसुद्धा या ठिकाणी संपलेलं आहे. खूप सोपं चॅप्टर आहे, खूपच इझी चॅप्टर आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी हे लेक्चर जर पाहिले असतील तर हे चॅप्टर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स देऊन जाणार आहे. आणि चांगल्या पद्धतीने आपण हे चॅप्टर संपवलं आहे.
मी आशा करतो की तुम्हाला सर्वांना हे समजलं असेल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.